तर आपण काय करणार आहोत, ह्या ज्या मिरच्या आहेत हाच या राईसमधला फ्लेवर आहे, हीच टेस्ट आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे. महत्त्वाचं कारण काय होतं की बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याकडे पडलेल्या असतात, बॉटलमध्ये तशाच असतात, डब्यांमध्ये ठेवलेल्या असतात, पण त्याचं काय करावं. दरवेळी आपल्याला तळण्याचं आपण करत नाही किंवा कधी कधी विसरून पण जातो असलेल्या गोष्टी. तर याचा वापर आपल्याला अशा प्रकारे करता येईल. आणि हे जे आहे हरभरे थोडेसे मी वाफवून घेतलेले, एक 5 मिनटं वाफवून घेतलेले, म्हणजे ते नरम होतील त्या दृष्टीने. इथे पॅन गरम करतोय आपण आणि याच्यात टाकणार थोडं तेल. ही मिरची जी आहे वाळवलेली ती आपल्याला रेडीमेड बाजारामध्ये मिळते, ती आणून आपल्याला ही रेसिपी करता येईल. आणि तसं पण बऱ्याच वेळा घरी ही उपलब्ध असते, तर त्याच्यामुळे ती वापरून आपल्याला ही रेसिपी आरामात करता येईल. तेल तापवून या मिरच्या मी थोड्याशा तळून घेणार आहेत. वा, तेलात टाकल्या त्याचा एक मस्त फ्लेवर यायला लागलेला छान. मी काय करणार आहे की हेच तेल पुढची रेसिपी करायला आपण वापरणार आहोत. फक्त याला थोडंसं असं तळून घेऊया. याला मी डायरेक्ट खलबत्त्यामध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं याला थंड करून घेतो. याला थोडंसं थंड करून याला कुटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि खूप पावडर नाही करायची त्याची, थोडंसं भरड राहील असंच करायचं आहे.